सर्वांना नमस्कार. आपले सर्वांचे मातृत्व या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यसो लॉग इनला जे अंगणवाड्या एक पण फॉर्म भरत नाही अशा अंगणवाड्यांचे रिपोर्ट कसे शोधायचे आणि कुठल्या अंगणवाड्या अशा आहेत की ज्यांनी 0 फॉर्म भरलेले आहेत किंवा एकपेक्षा 10 फॉर्म भरले असतील किंवा 10च्या वरती किंवा 100च्या वरती फॉर्म भरलेले असतील. तर ॲनालिसिससाठी तुम्ही डेटा बघू शकतात. सुपरवायझर लॉग इनला पण सेम फंक्शन आहे किंवा टॅब आहे. त्याच्यात तुम्ही 0 फॉर्म भरणाऱ्या अंगणवाड्या शोधून तुम्ही त्यांना सांगू शकतात की फॉर्म भरण्यास त्यांना सांगू शकतात एरियामध्ये. आणि आपण बघू शकतो की आपण पोर्टल बघतोय. आपण सध्या यसो लॉग इनचं पोर्टल बघतोय. यसो लॉग इनचा पोर्टलला आपण बघणार आहोत की कुठे दिसतात 0 फॉर्म भरणाऱ्या अंगणवाड्या. ज्या आपल्याला नेहमीप्रमाणे ज्या 3 रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपण. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण मेनू बार ओपन होतो. याच्यात तुम्हाला सर्व टॅब दिसतात. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात खाली जायचं आहे आणि कंप्लेंटच्या वरती जे रिपोर्ट PMMEY डेटा ॲनालिसिस दिसतं त्याच्यात जायचं आहे आपल्याला. डेटा ॲनालिसिसमध्ये आपल्याला 3 रिपोर्ट बघायला मिळतात. चाइल्ड बर्थ प्लेस, त्यानंतर ॲनालिसिस ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ॲनालिसिस ऑफ नंबर ऑफ ऑनगोईंग बेनिफिशियरी इन अंगणवाडी. तर आपण जाणार आहोत सर्वात शेवटच्या रिपोर्टमध्ये. सेम रिपोर्ट तुम्हाला सुपरवायझर लॉग इनला पण बघायला मिळेल तुमचा बीटचा. याच्यात आपल्याला प्रोजेक्टचा बघायला मिळेल यसो लॉग इनला. तर प्रकल्पाचं बघताना बीट वाईज तुम्हाला अंगणवाड्या सगळ्या याच्यात दिसतील 0 फॉर्म भरणाऱ्या. तर आपण ॲनालिसिस ऑफ नंबर ऑफ ऑनगोईंग बेनिफिशियरी इन अंगणवाडी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण ॲनालिसिस ऑफ नंबर ऑफ ऑनगोईंग बेनिफिशियरी इन अंगणवाडी या रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट दिसतो बीट वाईज. हा आपण प्रकल्पाचा लॉग इनमध्ये बघतो म्हणून आपल्याला बीट वाईज दिसतोय. आणि जेव्हा तुम्ही सुपरवायझरच्या लॉग इनला जाणार तर तुम्हाला सर्व अंगणवाड्या त्याच्यात दिसणार बीट वाईज. तर आता आपण बघूया की या प्रकल्पामध्ये ना 0 दिसतं आहे आपल्याला. 0 फॉर्म भरणाऱ्या 47 अंगणवाड्या. तर 47 अंगणवाड्या कोणत्या बीटमध्ये किती आहेत ते आपण इथे बघू शकतो. प्रत्येक बीटप्रमाणे आता इथे 7 नंबरचं जे बीट दिसतंय त्याच्यात 13 अंगणवाड्या आहे. 1 नंबरचं बीट जे बघतोय आपण त्याच्यात 11 अंगणवाड्या आहे. आणि 4 नंबरचं बीट जे दिसतंय त्याच्यात 12 अंगणवाड्या अशा आहेत की त्यांनी 0 फॉर्म भरलेले, म्हणजे कामच केलेलं नाही आहे असं. तर आपण जेव्हा या बीटवर क्लिक करणार आहेत तेव्हा आपल्याला त्या अंगणवाड्यांची यादी दिसेल. तर आता आपण बघू शकतो की अंगणवाडीचं नाव आणि अंगणवाडी कोड आपल्याला बघायला मिळतोय. तर या बीटच्या अशा 13 अंगणवाड्या आहेत की त्यांनी एकही फॉर्म भरलेला नाही. तर तुम्ही जेव्हा आपण मीटिंग घेतो किंवा रिव्ह्यू घेतो त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही एकही फॉर्म भरलेला नाही म्हणून. आणि तुम्ही त्यांना फॉर्म भरायला लावल्यामुळे तुमचेही टार्गेट कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. त्यानंतर 1 ते 10 फॉर्म भरणाऱ्या 13 अंगणवाड्या आहेत. त्याच्या पुढे जर बघितलं आपण 11 ते 50 फॉर्म भरणाऱ्या 0 आहेत आणि 51 ते 100 फॉर्म भरणाऱ्या 0 आहेत आणि मोर दॅन 100. जर एखादी अंगणवाडी असते की ती 100च्या वर फॉर्म भरते तर तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट पण करू शकतात. आपण बघू शकतात की इथे सर्व रिपोर्ट्स दिसतो. एकदम सोपी प्रोसेस आहे. मी तुम्हाला परत समजावून सांगतो. या ज्या 3 रेषा आपण कायमस्वरूपीप्रमाणे त्याच्यावर टॅप मेनू बारमध्ये जातो. त्याच्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला रिपोर्ट PMMEY डेटा ॲनालिसिस. डेटा ॲनालिसिसमध्ये गेल्यानंतर ॲनालिसिस ऑफ नंबर ऑफ ऑनगोईंग बेनिफिशियरी इन अंगणवाडी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 0 अंगणवाड्यांचा रिपोर्ट इथे मिळून जातो बीटवाईज. आणि तुम्ही जर सुपरवायझर लॉग इन केला तर सुपरवायझर लॉग इनला पण 0 फॉर्म भरणाऱ्या अंगणवाड्या दिसतात. तर अशा प्रकारे तुम्ही हा रिपोर्ट काढू शकतात. आपण वेगवेगळे रिपोर्ट बघणार आहेत. तर आज आपण 0 फॉर्म भरणाऱ्या अंगणवाड्यांचा रिपोर्ट बघितलेला आहे. तर सर्वांनी
असे नवीन रिपोर्ट अजून बघण्यासाठी सर्वांनी चॅनलला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.